जशी बायको नवऱ्याची साथ सोडत नाही तसाच तांदळाचा डब्बा दादांचीही साथ सोडत नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी हिमालय डाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, ऐका दादांचं 2-4 शब्द. आज दादा व्यक्त झालेत अक्षरशः वहिनींविषयी. बघा काय बोलते ते. वहिनीचा जो विश्वास आहे त्यांना मी तडाने जाऊन त्यांना लक्षात ठेवू. हा का? अजून वहिनींसाठी काय बोलसान 2 वाक्य तुम्ही? कसे आहेत वहिनी सांगा. प्रीती राधा तुम्ही खुश नाही, प्रीती राधा तुम्ही खुश नाही. अरे वा 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 वा. अजून आप्पा तू काय बोलशील वहिनींसाठी? नो कमेंट्स, नो कमेंट्स. यांच्या काही व्हिडिओ घेतच होतो तो तितक्यात आला नानाचा फोन. नाना बी म्हणला या जरा काना जायचं अलिबागला, हातपाय आपटेत दाना. मग काय पोचलो आपल्या अक्षय भाऊच्या दुकानावर. प्रतिक्रिया घे यांची बाळा. अलिबागला निघायचंय त्याची. एवढ्या वर्षात ना आज मुहूर्त आलेला आहे तर सांग. नो कमेंट्स. अरे अलिबागला जायचंय बाळा. 4 वर्ष झालं आम्ही सांगत होता त्याचे काय ती झाडं गेल्यावर गोव्याला नेणार आहे. ते सगळं खोटं ठरलं. आता तो बोललेला आहे कळलं ना आपल्याला. पण काय करतो काय त्याची काय प्रतिक्रिया आहे भाऊची आणि आप्पाची काय प्रतिक्रिया असतात? थांबायचं नाही, थांबायचं नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता आप्पा तुमची कमेंट डायरेक्ट अलिबाग मध्ये गेले म्हणून विशाल भाऊ तुमची सांगा स्वतः. ते निघण्यावरती डिपेंड करू आम्ही. अक्षय ओढीचं दुकान आवरले आता. तर सगळ्यांचे आदर्श अनिल शेठ घोडके, तुमचं काय मत आहे? अलिबाग मध्ये गेले बोलू आपण नाही आता. पण नक्की ना? सारखं का रे, सारखं का रे. ₹1,000 व्यवस्थित गाडी. 1,000 काय झालं भाऊ? चाललंय मारी डायरेक्ट अलिबाग. आम्ही भाऊ धन्यवाद वाला लय दिवसात घेऊन चाललो तू अलिबागला. मग आपलं आनंद होतोय ना भाई. आनंद जगण्यात मावे ना भाई. आता भाऊला बघा बाबा आहे. बाबा एक नंबर. बाबा एक नंबर. लय दिवसात घेऊन चाललं अलिबागला भाऊ आपला. बकरा सापडला, बकरा. कपडे काढू बाई तुला. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. त्यातल्या त्यात आपल्या बाबांनी म्हटलं त्याच्या इसीच्या ह्याच्यामध्ये उप्पर बसवलेला होता. उप्परच्या आवाजाने अक्षरशः कोंबडीची पिसाट उधळायला लागलेली होती. नाना एवढा हरामी असं कधी वाटलं नव्हतं आयुष्यात. अलिबागच्या नावाखाली आम्हाला लोणावळ्याला नेऊन 10 वडापाव खायला घातलं तर 2च